32 मण सोन्याचं सिंहासन इकडून तिकडे हलवणं हम्म. हेही अवघड आहे ना. त्याला किती माणसं लागतील हो. आणि ते अखंडच्या अखंड एवढं मोठं ते प्रकरण नेणंही अवघड आहे. त्यामुळे बरं ते एक ज्याला आपण नगारखाना म्हणतो, राज्यसभेचं प्रवेशद्वार, त्यातनं सोडलं तर बाकी कुठल्याही बाजूने ते एवढं मोठं हलवताच येणार नाहीये. करेक्ट आहे. त्यामुळे ते हलवून काय गंगासागरात टाकलं, कुठेतरी पुरलं, काय ते वाघजबडा म्हणून एक होता भाग आहे म्हणजे अजून, त्यात ते ठेवलं. पण ते तिथे एक जण जाऊन आले, अशोक कुलकर्णी नावाचे, मुंबईच्या IITतले. त्यांनी ते गायगर पण नेलं होतं. ते काही तसं काही त्याला दिसलं नाही तिथे. 2 वेळेला गंगासागर उपसला गेलेला आहे, गाळबीळ सगळा काढून टाकला आहे. त्यामुळे तिथेही ते नाही आहे. तेव्हा शक्यता फक्त एवढीच उरते की ते वितळवून सोनं नेलं. त्यामुळे मला वैयक्तिक एक मागे तर एका साप्ताहिकात लेख आला होता, तोही आहे माझ्या कातरण संग्रहामध्ये. पाचाडमध्ये एक आईचं शेत नावाची जागा आहे, तिथे ते पुरलेलं आहे. आत्ता त्या वाटेने आज देखील जाणं, सॅक सांभाळत हे सुद्धा अवघड होऊन बसतं. ते 32 मणाचं सिंहासन कसं नेले असेल खाली, आणि खाली जुल्फिकार खान म्हणजे इतिकाद खान होताच की. त्यामुळे ते ठीक आहे, लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे. मला असं वाटतं की ते वितळून टाकलं गेलं आणि ती लूट म्हणून नेलं गेलं.